की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधारनाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनुतृंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिळविती देव कुबेर ही तेशीची. जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होत असे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दुर्वरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यतो निर्मलं अपारं सर्ववेदांत वेद्यं प्रत्यक्परं मह. तदेवाहं नमत्तोन्य दितिमे निश्चिता मतिः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोने आता. विचारसागर तरंग 6वा आणि परिच्छेद 13 क्रमांकाचा जागृत पदार्थास देशकाल कारण असल्याचा प्रत्यक्ष अनुभव. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 13 क्रमांकाचा जागृत पदार्थास देशकाल असल्याचा प्रत्यक्ष अनुभव. या विचारसागर ग्रंथातील 5 तरंगाचा विचार पूर्ण करून या अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास यामध्ये या 6व्या तरंगाचा विचार करत असताना एकंदर 12 परिच्छेदाचा विचार कालपर्यंत आपण केला. त्यामध्ये आरंभी पूर्वपक्षाने 1 ते 5 परिच्छेदामध्ये 2 हेतूंनी स्वप्न सत्य ठरवायचा प्रयत्न केला, पण त्या दोन्ही हेतूंनी स्वप्न कसं सत्य ठरत नाही हे गुरुदेवाने सिद्ध केलं. नंतर 6 आणि 7 परिच्छेदामध्ये अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा एक सिद्धांत आणि समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही, हे 2 सिद्धांत तरी माघारी घ्या किंवा स्वप्नाला आपण सत्य तरी म्हणा. तर गुरुदेवाने सांगितलं हे 2 सिद्धांत माघारी न घेताही स्वप्न सत्य ठरत नाही. ते कसं ते गुरुदेवाने सिद्ध केलं. नंतर 8व्या परिच्छेदामध्ये उपादान आणि अधिष्ठान स्वप्न आणि जागृती या दोघांचं एकच असताना 2 सत्ता का. तर सदोष साधी अविद्येचं कार्य स्वप्न पदार्थ, निर्दोष अनादी अविद्येचं कार्य जागृत पदार्थ, म्हणून त्यामध्ये 2 सत्ता द्यावे लागतात हे उत्तर दिलं. पुन्हा ज्या पक्षामध्ये स्वप्नाचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य त्या पक्षामध्ये स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञान वाचून होऊ नये आणि होत असेल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत बाधित होईल. तर त्याचं उत्तर देताना गुरुदेवाने सांगितलं की होणार नाही, कारण स्वप्नाची सुद्धा जागृतीमध्ये बादरूप निवृत्ती ब्रह्मज्ञान वाचून होतच नाही आणि जी अवस्थांतराने निवृत्ती होती ती लयरूप उपादानात आणि ती क्रियेने होते. त्यामुळे लयरूप निवृत्ती अधिष्ठान ज्ञान वाचून होऊ शकते, बादरूप निवृत्ती मात्र अधिष्ठान ज्ञान वाचून होत नाही, म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती या सिद्धांताला बाध येत नाही. आणि सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर सत्ता 2 आहे, स्थूल दृष्टीने विचार केला तर सत्ता 3 आहेत. असं ज्या वेळेला गुरुदेवाने विधान केलं त्यावेळेला तो म्हणू लागला की पंचदशीचे करते विद्यारण्य स्वामी आणि वेदांत परिभाषेचे करते धर्मराज धुरेंद्र तत्सदृश आणखी काही वेदांत विश्वातील महापुरुषांनी जीवसृष्टीची प्रातिभाषिक, ईशसृष्टीची व्यावहारिक आणि उभयाच्या अधिष्ठानाची पारमार्थिक असा 3 सत्याचा विचार प्रतिपादन केला. आणि तुम्ही म्हणता सूक्ष्मदृष्टीने विचार केला तर 2 सत्ता, मग त्यांनी सूक्ष्मदृष्टीने विचार केला नाही का आणि आपला यापेक्षा काही वेगळा विचार आहे का. तर गुरुदेवाने सांगितलं त्यांनी त्या 3 सत्तेचा विचार प्रतिपादन केला तो लोकसमजुतीचा स्वीकार करून आहे आणि आम्ही जो 2 सत्तेचा विचार केला तो मुमुक्षुला दृष्टीसमोर ठेवून शास्त्रीय विचाराने आहेत, म्हणून त्यांचंही बरोबर आहे आमचं मात्र चुकीचं नाही असा विषय प्रतिपादन केला. आणि स्वप्न आणि जागृतीमध्ये मुळीच विलक्षणता नाही असं ज्या वेळेला गुरुदेवाने विधान केलं तर का विलक्षणता नाही, तर गुरुदेवाने सांगितलं योग्य देशकाल सामग्रीचा अभाव आहे
म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत. पण जागृत पदार्थाला देशकाल सामुग्रीचाच अभाव आहे, म्हणून जागृती ही स्वप्नापेक्षाही निकृष्ट आहे. नवे स्वप्नी देखील स्वप्न मृगजळी सासेन्य लेवण असा प्रकार जागृतीच्या बाबतीमध्ये आहे. तर त्यावेळेला मग शिष्य म्हणू लागला की पंचदशीचे अद्वैत सिद्धी वेदांत प्रस्तांत्रयामधील जी बृहत प्रस्तांत्र आहे, खंडन खाद्य चित्सुकी आणि अद्वैत सिद्धी, त्या अद्वैत सिद्धीची करते मधुसूदन सरस्वती. त्या मधुसूदन सरस्वतीने देशकाल ही साक्षात अविद्येपासून उत्पन्न झाले असं विधान केलं. म्हणजे देशकाल झाले कारण आकाशादी सृष्टी झाली कार्य, आणि मग योग्य देशकालापासून आकाशादी सृष्टी उत्पन्न होते, म्हणून ते तर सत्य ठरले पाहिजे. म्हटले मधुसूदन स्वामींचा तसा अभिप्राय नाही. का? कारण जर अगोदर देशकाल आणि नंतर आकाशादी सृष्टी असं जर अभिप्राय त्यांचा घेतला तर मग देशकालाच्या उत्पत्तीला सुद्धा पूर्व एक काल पाहिजे, आणि तसा पूर्व काल तर परमात्मा स्वरूपास ठिकाणी भेटत नाही, म्हणून त्यांचा तसा अभिप्राय नाही. मग त्यांचा अभिप्राय काय आहे? तर अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. जशी आकाशादी सृष्टीची प्रतीती येते तशी देशकालाची सुद्धा प्रतीती येते, म्हणून आकाशादी सृष्टीची आपण जशी उत्पत्ती मानतो तशी देशकालाची सुद्धा उत्पत्ती मानली पाहिजे, कारण अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. एवढाच त्यांचा अभिप्राय आहे. पूर्वोत्तर भाव सांगायचा अभिप्राय नाही. का बरे नाही? दुसरे कारण सांगितलं. विवर्त पदार्थ जो असतो तो अनिर्वचनीय असतो, त्याच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नसतो. त्यामुळे देशकालादी सृष्टी ही अगोदर आहे आणि आकाशादी प्रपंच नंतर आहे, त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव आहे असं सांगण्याचा अभिप्राय त्यांचा कदापि शक्य नाही. आणि विवर्त पदार्थ कोणालाही कारण होत नाही, किंवा अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त जो पदार्थ असतो तो मिथ्या असतो, आणि मिथ्या पदार्थ कोणाचंही कारण होत नाही. एक कल्पित दुसऱ्या कल्पिताला कारण होऊ शकत नाही. अशा पद्धतीचे विचार केल्याच्या नंतर मग तो शिष्य आता शास्त्र प्रमाण थोडंसं बाजूला ठेवा आणि आपला अनुभव काय बोलतो ते पहा, असं बोलून आता जो बोलणार आहे, पूर्वपक्ष करणार आहे, तो म्हणजे हा 13 क्रमांकाचा परिच्छेद आहे. 13 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शिष्य बोलतोय जागृत पदार्थात देशकाल कारण असल्याचा प्रत्यक्ष काय आहे? आपला अनुभव आहे. असा आहे वेदांतामध्ये अनुभवाचा आपला नाम निषेध करता येत नाही. अनुभवाचा निषेध कसा करता येत नाही? आपण मागे एक गोष्ट पाहिलेली आहे. इथे प्रकर्ष करून ती गोष्ट बाबा नेहमी सांगत असतात की एका गावामध्ये काही यज्ञकर्म करायचं होतं, आणि यज्ञकर्म हे भूदेवाच्या करवी केलं जातं, ऋत्विज ब्राह्मण. आणि मग ते 4-5 ब्राह्मण असतात, त्यातला एक प्रधान असतो, बाकी एक प्रकारचा एखादा गायक प्रधान असतो, आणि बाकी कोरस करण्याकरता असतात. जसं ते स्वाहा स्वधा म्हणण्याकरता ते लागतात आहुती देताना. मग ते 2 दिवस त्यांना अगोदर बोलवलं जातं. का बरं? तर हे यज्ञकर्म चालू असताना काही व्यत्यय येऊ नये. आणि मग ते पुढे यजमान आहेत आणि यज्ञकर्माला सुरुवात करायची, सगळे सज्ज होऊन ते बसलेले आहेत. आणि जो मुख्य ब्राह्मण आहे त्याच्या कानामध्ये त्याचा शेजारचा एक प्रकारचा सहाय्य करणारा तो त्याला विचारायला लागला की आता हे यज्ञकर्म चालू झालं आपलं, याच्यामध्ये एक 4-5 तास आपल्याला सलग बसावं लागतं, पण मग मध्ये एखाद्याला जर धोत्रामध्ये शौच झाली तर त्याला काय प्रायश्चित्त आहे? तर त्याने सांगितलं तसं होणं शक्य नाही. नाही म्हटले तसं बरोबर आहे, पण झालीच तर? नाही म्हटले होणं शक्य नाही. नाही म्हटले पण झालीच तर? म्हटले सांगितलं ना होणं शक्य नाही. म्हटले का होणं शक्य नाही? म्हटले आपल्यालाच विचार करा, आपल्याला अगोदर 2 दिवसांनी बोलवलं, पहिल्या दिवशी आपल्याला एक भुक्त ठेवलं, दुसऱ्या दिवशी आपल्याला फलाहारच दिला, आणि आज तर आपल्याला फक्त सकाळी थोडंसं दूध दिलेलं आहे, कारण मुळातच अशी काही प्रतिबंध बाधा व्यत्यय हा उत्पन्न होणं याच्याकरताच घेतलेली दक्षता आहे. नाही म्हणजे हे सगळं खरं आहे, पण तर झालीच तर? म्हटले मग एक कानाखाली ठेवू का? म्हटले सांगून कळत नाही का? झालीच तर काय लावलं? होणं शक्य नाही सांगतो ना मी. नाही म्हणले पण तर झालीच तर? अरे ते म्हटले तसं नाही हो, मलाच झाली. असा आता ते प्रश्न विचारणारे म्हणायला लागलेत. त्यावेळेला ही व्यक्ती म्हणेल का होणं शक्य नाही? का बरं म्हणणार नाही? कारण त्याचा काय तो अनुभव आहे, आणि अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. तसा या ठिकाणी शिष्य म्हणतो की तुम्ही काय म्हणता, पूर्वोत्तर भाव असणं शक्य नाही, देशकाला अगोदर आहे, आकाशादी सृष्टीनंतर आहे असं असणं म्हणजे मधुसूदन स्वामींचा तसा अभिप्राय नाही. आणि देशकाल हे कारण आहे, आकाशादी सृष्टी कार्य आहे,
असं म्हणून त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव आहे असं म्हणता येत नाही. म्हणून जागृती ही स्वप्नातही स्वप्न आहे. म्हणजे जागृत जसं स्वप्नातले पदार्थ यांच्या उत्पत्ती करतात, देशकाल नाही असं नाही, पण योग्य देशकाल नाही म्हणून ते मिथ्य आहे. तसं जागृत पदार्थ उत्पन्न झाले यांची उत्पत्ती करता देशकालच नाही, देशकालाचाच अभाव आहे. जिथे जिथे श्रुती स्मृती किंवा ब्रह्मसूत्र आणि शांकर भाष्य यामध्ये सृष्टी उत्पत्तीचा विचार आला, तिथे कुठेही देशकालाचा विचार दिलेला नाही. पण जरी त्यांनी सांगितलं असेल नसेल, पण तुमचा माझा अनुभव बघा, आणि अनुभव जर पाहिला तर अनुभवाचा आपला नामनिषेध करता येत नाही असंही आपण म्हणतो की नाही. मग अनुभवाने बघितलं तर प्रत्येक जी वस्तू आहे, पदार्थ आहे, तो कुठल्या तरी देशामध्ये कुठल्या तरी काळामध्येच तो उत्पन्न होतो. कुठलाही पदार्थ कधीही केव्हाही उत्पन्न होत नाही. एक नैसर्गिक नेम. आता हल्ली सगळं संकरित झालं असल्यामुळे तो प्रकार विचार सोडून द्या, पण अजूनसुद्धा जे आपल्याला व्यवहारात त्याला आपण गावठी किंवा गावरान वस्तू म्हणतो, फळं म्हणतो, काय असेल ते विशिष्ट देशकाळातच उत्पन्न होतात. जसं भात हा कोकणातच उत्पन्न होतो, ज्वारी हे देशावर उत्पन्न होते. आंबे म्हणलं तर नैसर्गिक जो आंबा आहे तो ज्येष्ठ वैशाखातच उत्पन्न होतो. मग ज्येष्ठ वैशाखात म्हणलं तर त्याला एक काळ लागला की नाही. ज्वारी ही देशावर आणि भात कोकणात म्हटल्याच्यानंतर त्याला देश लागला की नाही. म्हणजे प्रत्येक पदार्थ कुठल्या तरी देशकालातच उत्पन्न होतो. बरं त्यातही असं आहे, आपल्याकडे 3 आहे, काय, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. तो प्रत्येक पदार्थाची उत्पत्ती कधी होते? स्थिती कालात होते, प्रलयाच्या काळात होत नाही. मग स्थिती हा एक काल नाही का? आणि ज्या स्थिती कालात उत्पन्न होते, ज्या कालात उत्पन्न झाले त्या ठिकाणी एक योग्य देश नाही का? म्हणजे प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू ही कुठल्या ना कुठल्या देशकालात उत्पन्न होत असताना त्याच्या उत्पत्ती करता देशकाल नाही असं आपल्याला म्हणतात असेल. बरं जाऊ द्या, शास्त्र काय म्हणतं त्यापेक्षा आपला अनुभव बघा ना, असं म्हणून जागृतीला सत्य ठरवण्याचा पुन्हा एकदा केलेला या तर्कदृष्टीने केलेला एक प्रकारचा हा प्रयत्न आहे. तो काय बोलतो ते आपण वाचू. जागृत पदार्थात देशकाल कारण असल्याचा प्रत्यक्ष अनुभव. शिष्य म्हणतो, महाराज, काही पदार्थ काही देशात आणि काही कालात उत्पन्न होतात. उदाहरण द्या म्हणाल तर उदाहरण देतो. जसे भात कोकणात, भात हा कोकणातच उत्पन्न होतो. ज्वारी देशावर, कंसात मराठवाड्यामध्ये फार ज्वारी पिकते. आणि आंबे हे वैशाख ज्येष्ठात पिकतात. आता म्हणजे हे ज्वारीचं आणि भाताचं जे उदाहरण दिलं ते देशाकरता आहे, आणि आंब्याचं उदाहरण दिलं ते कालाकरता आहे. ज्येष्ठात वैशाख पिकतात. म्हणजेच काय, त्या पदार्थाच्या उत्पत्तीस विशिष्ट देशकालाची अपेक्षा असते. योग्य देश पाहिजे, योग्य काल पाहिजे. अगदी संतांच्या अवतरित होण्याकरतासुद्धा देशकालाची अपेक्षा आहे. पवित्र ते कोळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र देशात पावन कुलामध्ये हरी व हरीचे दास जन्माला येतात. म्हणजे त्यांना सुद्धा देशकालाची काय आहे? अपेक्षा आहे. प्रत्येक पदार्थाला देशकालाची अपेक्षा आहे. म्हणजे ते देशकाल त्या पदार्थास कारण आहेत ना, म्हणजे ते पदार्थ झाले कार्य आणि देशकाल झाला कारण आहे, असे झाले. तसेच दुसरं असं आहे की सर्वच पदार्थ हे स्थितिकालात, सृष्टिकालात म्हणजे स्थितिकालात उत्पन्न होतात, प्रलयकालात उत्पन्न होत नाही. असे असता पदार्थ उत्पत्ती देशकालाची कारणता नाही असे आपण कसे बरं म्हणता, अशी शिष्याची काय आहे? शंका आहे. तर गुरुदेव त्याला एक उत्तर देतात, हिसाब काय, तर हिशोब तो बरोबर आहे, हिसाब तो बरोबर आहे, लेकिन छोकरा क्यों डुबता है. ही ते एक पुन्हा गोष्ट या उत्तरामध्ये आनंद आश्रम स्वामी महाराज सांगायचे, बाबा पण सांगतात. तर ती गोष्ट अशी का, एक नदी असते, नदीच्या पलीकडच्या गावामध्ये मुलं शिकण्याकरता जातात. अलीकडच्या गावाला ते आहेत आणि पलीकडच्या गावाला जातात. आणि पावसाळ्याच्या काळामध्ये त्या नदीवर फारसा पूल नाही. मग त्या नदीला पाऊस आला आणि वरून उगमस्थाने जास्तच अधिकचा पाऊस झाला का लवकर काय भेटायची? शाळेला सुट्टी. अगदी आमच्याही लहानपणी त्या शाळेला आमच्या गावात, दोन्ही गावात जन्मगाव कवडगाव आहे आणि वाकुळणी ही शिक्षणाकरता जाण्याचं गाव. मध्ये वाहणारी एक कडोळी नदी होती, तिच्यावर काही छोटासा पूल, पण तो काही फारसा नव्हता. मग पावसाचं वातावरण दिसलं का त्या शिक्षक वर्ग शाळेला सुट्टी देऊन टाकायची का विद्यार्थ्याचे काही हाल व्हायला नको. आणि पावसाचं वातावरण कुठे दिसलं का आम्हाला खूप आनंद व्हायचा, उड्या मारायचं, कारण आज सुट्टी भेटणार. मग ते असं एक लहानपणाचा तो आनंद असतो. मग ते तसं त्या मुलाला सुट्टी दिली, पण झालं काय, ते मुलं येण्या अगोदरच पाऊस झाला, उगमस्थानी अधिकच पाऊस झाला आणि नदीला पूर आला.
मग नदीला पूर आल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा असा हा व्यत्यय येऊ नये म्हणून ते काही इंजिनियर लोक ते नदीच्या पलीकडे, नदीच्या पात्राच्या पलीकडे काही अलीकडे आहेत. नदीचं फारसं काही विशाल काय पात्र नाही, त्यामुळे एकमेकाचा आवाज एकमेकाला जातो. आणि ते मुलं आलेत. मुलाने आल्याच्या नंतर येऊन पाहतात तर नदीला पाणी आले आहेत. त्यातला छोटा मुला 3 फुटाचा आहे, काही 4 फुटाचे, काही 5 फुटाचे आहेत. अशी ती मुलं आहेत. आणि ते मुलांनी यांना विचारलं का हो आम्हाला आता पलीकडे जायचं, पलीकडे आमचं गाव आहे, आमच्या शाळेला सुट्टी दिली पण येता येता थोडासा वेळ झाला, पाणी आता आलेलं आहे, आम्ही पलीकडे जाऊ का, म्हणजे जाऊ शकेल का, मध्येच आम्ही गटांगळ्या खाऊन बुडणार. तर ते म्हणले थोडंसं थांबा, आम्ही काय करतो जरा फुटपट्ट्या टाकून पाहतो, पाण्याची सरासरी काढतो आणि मग सांगतो तुम्ही जावाल की जाऊ नये, जाणार नाही. मग ते अल्ला खा, बिस्मिल्ला खा अशी 4-2 खा होते इंजिनियर. आणि मग त्यांनी त्या फुटपट्ट्या टाकल्या. फुटपट्ट्या टाकल्याच्या नंतर त्यांनी त्या पाण्याची सरासरी काढली. तर पाण्याची सरासरी आली त्यांची 2 फूट आणि त्यातला छोटा मुलगा होता 3 फूट आणि मोठ्यातला मुलगा होता 2.5 फूट, आपला 5 फूट. त्यामुळे हे काय होतात, पाण्याकडे एकमेकाचा सहाय्याने सहज जाऊ शकतात. म्हटले जा तुम्ही जाऊ शकता, काही अडचण नाही, एकमेकाच्या हाताला धरा आणि आपण तुम्ही पैलतीराला जा, एकमेका सहाय्य करू असं करा. त्या लेकराने हाताला धरलं, ते निघालेत. थोडेसे काही मध्यंतरी गेल्याच्या नंतर तिथे 9 फुटाचा खड्डा लागला. आता 9 फुटाचा खड्डा लागल्याच्या नंतर जो मोठा होता त्याच्या डोक्यावरून पाणी फिरलं, बाकी तर बुडायला लागले. ते बुडायला लागल्याच्या नंतर एकूण तो अल्ला खा बोलतो, क्यों बेसल्ला खा, बोलना बिस्मिल्ला खा. अरे बोले आपला हिसाब तो बराबर आहे, फिर छोकरा क्यों डुबता है. म्हणजे आपला हिसाब बराबर आहे का, सरासरी आहे 2 फुटाची, छोटा मुलगा आहे 3 फुटाचा, मग सरासरी जर आपली 2 फुटाची आहे तर 5 फुटाचा मुलगा बुडायला का लागला. आता खड्डा 9 फुटाचा असल्याच्या नंतर तो बुडेलच ना. मग अशा ठिकाणी सरासरी घेऊन चालेल का. तर ते दृष्टांत सांगायचे काय, ते हिसाब तो बराबर आहे लेकिन छोकरा क्यों डुबता है. तसं या ठिकाणी गुरुदेव त्याला म्हणतात तुझा हिशोब बराबर आहे. काय, अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही, लेकिन छोकरा क्यों डुबता है. पण जरी अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही हे विधान असलं तरी अनुभव जर भ्रामक असेल तर त्याचा आपला निषेध केला पाहिजे का, केला नाही पाहिजे, केलाच पाहिजे. मग तुझा हा अनुभव जो आहे देशकालाचा तर तोच भ्रामक आहे. का बरे, कारण स्वप्नच मुळात खोटं असल्यामुळे स्वप्नातला आलेला वाघ खरा होईल का, किंवा स्वप्नात आलेले आणखी काही दुसरी गोष्ट खरी होईल. स्वप्नच खोटं असल्यामुळे ते कारण गुन्हा कार्य वर्तनते, त्याच्यातलं सर्वच काही खोटं ठरेल. आता इथं लगेच आपल्या मनात चुकणार, महाराष्ट्रीयन मंडळी आपण, त्यात धार्मिक आपण, असं कसं म्हणता तुम्ही, स्वप्न जर खोटं आहे तर त्यातलं खरं काही होणार नाही. असं नाही, स्वप्न जरी खोटं असलं तर जगद्गुरु तुकोबऱ्याचं स्वप्न काय ठरलं, खरं ठरलं. राजा हरिश्चंद्राचं त्रेतायुगातलं स्वप्न हे सत्य ठरलं. पण ते अपवाद आहे आणि अपवादाला काही नियम बनवता येत नाही. शिवाय तो पुन्हा भक्तीचा प्रांत आहे. इथे मात्र कारणच जर खोटं असेल म्हणजे मिथ्या असेल स्वप्न, तर त्यातले देशकाल मात्र काही खरे होणार नाही आणि त्याच्यामध्ये पूर्वोत्तर भाव देखील सिद्ध होणार नाही. अशा पद्धतीने गुरुदेव त्याला उत्तर देतात. काय उत्तर देतात बघा. गुरुदेव साधं उत्तर देतात. त्याचं म्हणणं काय आहे, भात हा जर कोकणात, ज्वारी देशावर आणि आंबे ज्येष्ठ वैशाखात जर पिकत असतील तर त्या प्रत्येक पदार्थाला काय लागतो, काळ लागतो. कुठलाही पदार्थ स्थितिकालात उत्पन्न होतो, प्रलयात उत्पन्न होत नाही. म्हणजे देशकालाच्या अपेक्षा प्रत्येक पदार्थाला आहे. तर गुरुदेव म्हणतात जरी असं आपल्याला वाटलं तरी देशकाल स्वप्नात दिसणारा आणि तिथलं स्वप्नात देशकाल दिसतो की नाही आपल्याला, आणि तिथले स्वप्नस्थ पदार्थ दिसतात, आणि त्या देशकालाच्या ठिकाणी कारणता स्वप्नातल्या पदार्थाच्या ठिकाणी कार्यता दिसते की नाही आपल्याला, त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावही दिसतो की नाही. पण त्यांच्यामध्ये कार्यता दिसली, कारणता दिसली, पूर्वोत्तर भाव दिसला, योग्य देशकाल रूपी कारणापासून योग्य आकाशादी प्रपंच उत्पन्न झाला असं जरी वाटलं तरी ते सगळे पदार्थ कसे आहेत, युगपतच आहेत. मग युगपत असताना त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव हे कार्यकारण भाव कोणी दाखवला, उत्तरायण निद्रा दोषाने दाखवला. मग पंचदशीमध्ये विद्यारायण स्वामींचे गोड श्लोक आहे, आस्मिन निद्रापि जीवेशो चेतनो स्वप्नगो सृजेत महामाया सृजित तेता वित्तश्चर्यम किंमत राहते. आपली दीड दमडीची असणारी निद्रा स्वप्नामध्ये आपल्याला काय करते, सगळं काही दाखवते. युगोपत उत्पन्न करून त्याच्यामध्ये पूर्वोत्तर भाव, कार्यकारण भाव, योग्य देशकालापासून योग्य आकाशादी प्रपंच उत्पन्न झाला आपल्या अशी सामान्य निद्रा दाखवते. तर महामाया सृजित येता इत्तश्चर्यम किंमत राहते. महा असणारी माया, अघटित घटना, पटी ऐशी माया, दैवी ऐश गुणमय मम माया दुरत्या. या मायाला काय अशक्य आहे, माया काय करते. मग हे सगळं जागृतीतलं देशकाल, आकाशादी प्रपंच यांची उत्पत्ती कशी आहे, युगपत आहे. पण आपल्याला ती वाटत नाही, स्वप्नातली वाटत नाही, तशी इथली वाटत नाही. आणि यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नाही. पूर्वोत्तर भाव नाही म्हणजेच कार्यकारण भाव नाही. पण पूर्वोत्तर भाव नसताना पूर्वोत्तर भाव, कार्यकारण भाव नसताना कार्यकारण भाव
हा दाखवणारी कोण आहे? ही माया आहे. त्याच्यामुळे याच्यातसुद्धा ते पूर्वोत्तर भाव आहे, कार्यकारण भाव आहे असं मात्र म्हणता येत नाही, असं उत्तर गुरुदेव त्याला देतात. काय म्हणतात बघा, अगदी अवघ्या 2 पंक्तीमध्ये उत्तर दिलं. जागृत पदार्थास देशकाल कारण नाहीत असं 14व्या परिच्छेदामध्ये उत्तर देताना गुरुदेव म्हणतात, अरे ज्या मायेपासून देशकाल प्रपंच यांची उत्पत्ती होते त्याच मायेपासून देशकालाच्या ठिकाणी अनिर्वचनीय कारणता प्रतीत होते. ज्या मायेपासून देशकालाची उत्पत्ती होते ना, त्याच मायेपासून देशकालाच्या ठिकाणी कारणता दिसते आणि आकाशादी सृष्टी ठिकाणी कार्यता दिसते. वास्तविक पाहता कार्यता रूपाने प्रतीतीला येणाऱ्या आकाशादी सृष्टी आणि कारण रूपाने प्रतीतीला येणारे देशकाल, या दोघाची उत्पत्ती कशी आहे? युगपत आहे. पण ज्या मायेने या दोघाला युगपत उत्पन्न केलं त्याच मायेने देशकालाच्या ठिकाणी कारणता, आकाशाच्या ठिकाणी कार्यता ही दाखवली. आणि आकाशाच्या ठिकाणी कार्यता आणि देशकालाच्या ठिकाणी कारणता दाखवण्याकरता आकाशाच्या ठिकाणी पूर्वोत्तर भाव, आपलं उत्तर भाव आणि देशकालाच्या ठिकाणी पूर्व भाव असा पूर्वोत्तर भाव देखील दाखवणारी कोण आहे? मायाच आहे. आणि असं कसं करू शकेल माया? हे तर मायाचं वैभव आहे. अघटित घटना पटी ऐशी माया. तुका म्हणे लासीन माया नाचवी ती कैशी. माया काय करू शकत नाही. म्हणून तर कबीरदासजीचा दोहा आपण काल परवा बोललो, काय अजब तडाखा माया का डुबाया परमार्थ सबका नारदी की तू भई नारदी ऐशी नवबद गाजी. याचा अर्थ माया ही काहीही करू शकते. म्हणून गुरुदेव म्हणतात, अरे ज्या मायापासून देशकाल प्रपंच यांची उत्पत्ती होते ना, त्याच मायेपासून देशकालाच्या ठिकाणी अनिर्वचनीय कारणता म्हणजे नसणारा पूर्वभाव देशकालाच्या ठिकाणी दिसतो, नसणारा उत्तर भाव आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी दिसतो आणि त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव नसताना देखील प्रतीतीला येतो. युगपत असताना त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव आणि कार्यकारण भावाची सिद्धी होण्याकरता पूर्वोत्तर भाव नसताना दाखवणारी कोणाही माया आहे. जसं स्वप्नात आपली निद्रा, स्वप्नामध्ये आपल्याला पिता पुत्र दिसलेत, तर पिता आणि पुत्र हे पित्याची उत्पत्ती किमान 10-20 वर्ष अगोदर पाहिजे आणि पुत्राची उत्पत्ती ही 10-20 वर्षाच्या नंतर पाहिजे. मग पिता जनक ठरेल आणि पुत्र जन्य ठरेल. पण दोघं उत्पन्न कसे झालेत? युगपत झालेत. पण युगपत उत्पन्न होताना देखील त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव आणि कार्यकारण भाव आपल्या निद्रेने दाखवला की नाही, तसं महामायाने इकडे जागृतीमध्ये दाखवला. तिकडे निद्रेने दाखवला म्हणून तो दिसायला आहे, असायला नाही, म्हणून स्वप्न मिथ्या आहे. तसं इथेही महामायाने दाखवला, तो दिसायला आहे, असायला नाही, म्हणून हाही प्रकार सगळा मिथ्या आहे. त्यात पूर्वोत्तर भाव मुळीच नाही. वास्तविक सर्वांची उत्पत्ती युगपत होते आणि म्हणून देशकालाच्या ठिकाणी कारणताही नाही. आता असं बोलल्याच्या नंतर आता शिष्य काय बोलतो तो प्रकार या 15व्या परिच्छेदामध्ये, हा 15वा परिच्छेद पूर्ण शिष्यानेच एक प्रकारचा पूर्वपक्ष केलेला आहे आणि 16व्या परिच्छेदामध्ये श्रीगुरूने त्याचं उत्तर दिलेलं आहे. पण यामध्ये त्याने एक प्रकारचं महाभारतामध्ये आचार्य द्रोणाचार्य हे म्हणजे काय झालं, शिखंडी नावाची ढालपुडी केली आणि पितामह भीष्मही शरपंजरी पडलेत. मग कौरव पक्षातले सरसेनापती पडलेत आणि सेनापती नसेल तर युद्ध कसं होणार पुढे, आणि दुर्योधनाला काही करून विजय अपेक्षित आहे. मग त्याने दुसरं सरसेनापतीपद हे आचार्य द्रोणाचार्यांकडे दिलं आणि द्रोणाचार्याकडे दिल्याच्यानंतर द्रोणाचार्यांना देखील आपल्या सरसेनापती पदाचा मान ठेवावा म्हणून काहीतरी विलक्षण आता रणनीती आखली पाहिजे. त्यात दुर्योधनाचा मित्र आचार्य द्रोणाचार्याचा पुत्र, त्याचं नाव अश्वत्थामा, तो खाजगीत एकांतात वडिलाला म्हणतो की इथे दानवीर अंगराज कर्ण आहेत, आचार्य आपले मामा शल्य आहेत आणि त्याचा मित्र मी आहेत, पण आमच्यासारख्याला डावलून तुम्हाला दुर्योधन माझ्या मित्राने काय दिलेले आपलं सरसेनापती पद दिलेलं आहे, त्याची लाज राखा आणि नुसतं खेळण्यासारखं खेळू नका, तर युद्धामध्ये काहीतरी पराक्रम गाजून दाखवा, सरसेनापती पदाचा मान बरकरार ठेवा, तो मान बाळगला पाहिजे, त्याचं काहीतरी तुम्ही प्रात्यक्षिक दाखवलं पाहिजे. मग आचार्य द्रोणही म्हणतात ठीक आहे, पण मग तरीसुद्धा आचार्य द्रोण ते शरीराने जरी आपल्या बाजूने असले तरी त्याचं हृदय अंतकरणे पांडवाच्या बाजूने, विशेषत्वाने अर्जुनावर त्यांचं अत्याधिक प्रेम आहे. सगळ्या जगा जाहीर ही गोष्ट आहे, कारण त्यांनी जी वस्तू विद्या पुत्राला दिली नाही
पण पुत्राला अर्जुनाला दिली. कारण आचार्य द्रोण यांच्या शिक्षणाचा एक हा म्हणजे शिक्षक असताना त्यांच्या अंतःकरणातले एक गोड सद्गुण असा आहे का हे दुर्योधनसुद्धा मान्य करतो. जे पुत्राला पुत्र बघून ज्ञान देत नाही, पात्र बघून ज्ञान देतात. अश्वत्थामा पुत्र आहे पण पात्र नाही, आणि अर्जुन हा पात्र आहे पण पुत्र नाही. पण पात्र असल्यामुळे जरी पुत्र नसला तर ब्रह्मास्त्र, ब्रह्मशीर ब्रह्मांडास्त्र अशी जी दिव्य अस्त्र आहे ते सगळ्या अस्त्राचं ज्ञान सोडण्यासहित माघारी घेण्याचं ज्ञान अर्जुनाकडे आहे, आचार्य द्रोणाचार्याने दिलं. आणि अश्वत्थामा पुत्र आहे, पात्र नाही, त्यामुळे अश्वत्थाम्याकडे फक्त अस्त्र सोडण्याचं ज्ञान आहे आणि तेही फक्त ब्रह्मास्त्र, माघारी घेण्याचं त्याला दिलेलं नाही. म्हणजे यामधून आचार्य द्रोणाचार्याचं हृदय, अंतकरण हे विद्यादानाच्या बाबतीत किती प्रांजळ असलं पाहिजे. म्हणून तर अर्जुनाच्या मुखातले माऊलीने ठेवलेले ज्ञानेश्वरीतले उद्गार आहे. स्नेहा लागे माय मणिपे ते किरोय, परिकृपा ते मूर्त आहे द्रोणीये, हा कारुण्याच्या आधी सकल गुणाचा निधी, विद्या सिंधू निर्वधी अर्जुन म्हणे. मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिधला, त्या उपकारे आभार यायला काय वधूत आहे ते. मग जेथीची कृपा लाहीजेवरू, तेथीची मने व्यभिचारू, तरी मी काय भस्मासूर अर्जुन म्हणे. असं भक्तराजा अर्जुन आचार्य द्रोणाबद्दल भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्राची लाज काढायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. म्हणजे अर्जुनाची अनन्यता आपल्या गुरुबद्दल तीच आहे. त्यामुळे हे जरी आपल्या बाजूने लढायला असले तरी त्यांचं हृदय म्हणजे ढळतं पारडं हे अर्जुनाच्या बाजूने आहे, पांडवाच्या बाजूने आहे. मग तो अश्वत्थामा थोडंसं वर्मी लागेल असं बोलतो. मग तुम्ही जर काही जर तर असं लढू नका, आणि शेवटी मला तुम्ही आश्वासन द्या का तुम्ही आज पराक्रम चांगला करणार. मग त्यात दुर्योधन आणि दुःशासन हे शेवटी ठकच आहेत. ते आचार्य द्रोणाचार्याला म्हणतात, आचार्य तुमचं पारडं, तुमचं अंतकरण आम्ही जाणून आहोत, तर हे युद्धाला मी सुद्धा कंटाळू. हे युद्ध काय करा, पटकन याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावून टाका, आणि तुम्ही ठरवलं ते करू शकता. मग आचार्य द्रोण दुर्योधनाने ते खरंच आता सज्जनाचा एक कमकुवतपणा आहे, न्यूनपणा आहे. तुकोबराय म्हणतात, सज्जनाशी नकळी दुर्जनाशी बुद्धी. सज्जनाला सगळं करतं, पण दुर्जनाच्या अंतकरणातलं कपट हे सज्जनाला कळेलच असं मात्र नाही, कारण त्यांचं अंतकरण सरळ असतं. आचार्य द्रोण शेवटी ब्राह्मण आहेत. मग ते म्हणायला लागले, काय मग तू एक काम मला जर वचन देत असला तर मी एक काम करतो. म्हणजे काय वचन? म्हणजे काही नाही, आज धर्मराज युधिष्ठिर एकदा मुखी हातात आला का युद्ध संपलं. मी धर्मराज युधिष्ठिराला पकडतो, चक्रव्यूह करतो, अर्जुनाला मात्र दूर न्यायचं. पांडव पक्षामध्ये कौरव पक्षामध्ये चक्रव्यूहाची रचना केल्याच्यानंतर त्या चक्रव्यूहाचं भेदन करणारी, त्याचे ज्ञान असणारी काही मोजकी योद्धा होते त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर. त्यात अंगराज कर्ण आहेत, आचार्य द्रोण आहेत, अश्वत्थामा आहे, कृतवर्मा आहे, आणि ही सगळी मंडळी तरी इकडल्याच बाजूने आहेत. ते तर काय चक्रव्यूहाचं भेदन करणार नाही. आणि पांडव पक्षामध्ये फक्त दोन आहेत, एक गोपालकृष्ण आहे, दोन भक्तराज अर्जुन आहे. गोपालकृष्ण तर सारथी आहे, त्यांनी प्रतिज्ञाच केली आहे, करी शस्त्रनं दरी गोष्टी सांगितली युक्तेच्या चार, राहिला अर्जुन. तो जर दूर नेला तर मग चक्रव्यूहाची रचना करतो. एक तर चक्रव्यूहाचं भेदन केलं, एकदा मध्ये आलं तर ते आपल्या हातात आले, किंवा मध्ये जर आले नाही तरी त्याला पराजय स्वीकारावा लागेल. आणि पराजय स्वीकारला म्हणजे तुझा विजय होईल. हे हिंसाबहुल कर्म दूर थांबेल. आणि मी जर धर्माला पकडून दिलं तर माझ्या सांगण्यावरनं तू धर्माला मुक्त करशील का? मग ते अखंड वनवासिक राहीना. परंतु ही हिंसा म्हणजे जीवितहानी, वित्तहानी जी होते, हे जर क्रूर कर्म जर थांबत असेल तर मी हे करतो. ते दुर्योधनाने वचन दिलं. आणि मग आचार्य द्रोणाचार्याने चक्रव्यूहाची रचना केली. त्या मला ते दोन नावं आठवेना, नाही जयद्रथ आहे, ते अर्जुनाला आव्हान नेऊन दूर घेऊन जाणारे दोघं असतात. नाही नाही नाही, ते हे निवात कवच आहे ना, हे जे दोन एक प्रकारचे दैत्य आहेत, ते दुर्योधनाला पकडून नेला ना, त्या प्रसंगात त्यांच्याकडनं सोडून आणला जाईल. चित्र ते निवात कवचा, तो निवात कवचाच ठाव फेडला, पोवाडा तुवा केला गंधर्वासी, पाहता तुझे निपाडे दिसे त्रिलोकी थोकडे, ऐशे पुरुषत्व चोकडे पार्था तुझे. ते नाव डोळ्यासमोर आहे, पण ते मला आठवेना. दोघं भाऊ असतात आणि त्यांना एकदा धर्मराजाने पकडून सुद्धा जीवदान दिलेलं असतं.
आणि ते एक त्यांना शल्य असतं, कारण आम्हाला वीरगती प्राप्त न झाली, आम्हाला ते पुन्हा जीवन भेटलं, ते लज्जास्पद. तर मग ते म्हणायला लागलेत की तू जर धर्माला सोडून देत असेल पकडल्याच्या नंतर आमच्या सांगण्यावरनं एकदा, तर अगदी या छोरच्या त्या छोरपर्यंत, म्हणजे या टोकाचा त्या टोकापर्यंत आम्ही अर्जुनाला ललकारून घेऊन जातो. दुर्योधन त्यांनाही वचन देतो, इकडे आचार्य द्रोणाचार्याला देतो, तिकडे त्यांनाही देतो. आणि मग ते दुःशासन म्हटलं, दादा असे वचन कधीपासून द्यायला लागलं? अरे म्हटले, आपल्याला वचन द्यायचे आहेत, आपण पाळायचे नाही. दुर्योधन बोलतो. आणि मग ते अर्जुनाला ललकारल्याच्या नंतर अर्जुनाला राहत नाही, ते अर्जुनाला दूर घेऊन जातात. आणि इकडे चक्रव्यूहाची रचना आचार्य द्रोण करतात. आचार्य द्रोणाचार्याने चक्रव्यूहाची रचना केल्याच्यानंतर या चक्रव्यूहाचं भेदन करण्याचं ज्ञान आणलं नाही. मग त्यावेळेला तो अभिमन्यू अर्जुनाचा पुत्र तो म्हणायला लागला, मी या चक्रव्यूहाचं भेदन करतो. म्हटले, अरे तू कधी शिकला? म्हटले, माझी आई म्हणजे अर्जुन अभिमन्यू हा गर्भात असताना सुभद्रेच्या, त्यावेळेला सुभद्रेला गोपालकृष्णाने का भक्तराजा अर्जुनाने, पतीने म्हणा तिच्या बंधूने ते सांगितलं आणि त्याने आईच्या गर्भातच ते ज्ञान घेतलं. पण पुढचं त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं तेवढ्या वेळात सुभद्रा राणी झोपली, नंतर काही तो प्रसंग आला नाही, त्यामुळे ते पुढचं ज्ञान त्याला भेटलं नाही. तो म्हटलं, मी बरे माझ्या वडिलाची उणीव, आता जर आपला पराजय झाला तर मी असताना मी माझ्या वडिलाला वचन दिलं आहे का तुमच्या गैरहाजरीमध्ये मी तुमची उणीव शत्रूला भासू देणार नाही, त्यामुळे मला तुम्ही परवानगी द्या. नाविलाज असतो, धर्म परवानगी देतात, तुम्ही माझ्या माघारी या चक्रव्यूहात. पण मग त्या जयद्रथाचा झालेला अपमान त्यांनी शंकराची काय तपश्चर्या केली, शंकराला प्रसन्न करून घेतलं का 1 दिवसाकरता मी 5 पांडवाला भारी भरलो पाहिजे. भगवान शंकर म्हणतात, बाबा माझंच पाशुपत नावाचा अस्त्र मी कोणाला दिलेला आहे? अर्जुनाला दिलेला आहे. त्यामुळे अर्जुनावर तर तू विजय ठरू शकत नाही, पण 1 दिवसाकरता इतर 4 पांडवाला तू भारी भरशील. मग चक्रव्यूहाचं भेदन करून मध्ये गेला कोण? अभिमन्यू. आणि इतर पांडव जायला लागले तर मध्ये आळा आला हा जयद्रथ. आणि मग त्या दिवशीच ते भगवान शंकराचं वरदान असल्यामुळे कोणाचाही लाग त्याच्या पुढे लागला नाही, दृष्टद्युम्न नाही आणि इतर 4 पांडवही नाही. आणि अभिमन्यू गेल्याच्या नंतर त्याने ठरवलं आता मध्ये आलं, आपल्याला एक तर बाहेर पडण्याचं ज्ञान नाही, आणि एकदा तो त्या चक्रव्यूहात गेलेली व्यक्ती एकदा गेली का ती देवा घरीच गेली, ती माघारी घरी येणं शक्य नाही. पण मग तो कितका वीरश्रीने लढला का सगळ्याला त्यांनी अर्जुनाची उणीव मात्र भासू दिली नाही. आणि हे मृत्यू तय्यार ये तू अनेको प्रसन्नमुखा द्वार तेरा खोला आहे प्रसन्नमुखा, असं म्हणून प्राण हातेलीवरती घेऊन तो इतका लढतो का त्याने प्रत्येकाला आपलं शौर्य काय असावं, अंग आपलं, मला वाटतं हा आचार्य द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कृतवर्मा, कृपाचार्य, शकुनी, कर्ण, दुःशासन, दुर्योधन, हे 8 महारथी आहे. या 8ही महारथ्याला एकदाच तो आव्हान देतो, सगळ्यासोबत लढतो आणि शेवटी तो मात्र जातो. पण शेवटपर्यंत त्याची, जसं संभाजीराजे 42 दिवस मृत्यूची झुंज दिली, पण आर्त हाक मात्र ऐकण्याचं स्वप्नच राहिलं बादशाचं, तसं दुर्योधनाचे स्वप्नच राहिलं, असा तो लढला. हे प्रसंग हा उभा करण्याचं एवढंच कारण आहे का जसं त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणं अशक्य आहे, त्याचा शेवटच होतो, तशा पद्धतीचं एक प्रकारचं विचारसागर ग्रंथातील 6व्या तरंगातलं एक प्रकारचा चक्रव्यूह प्रश्नाचं काय असेल, हा पुढचा प्रश्न आहे, पुढचा परिच्छेद आहे. एक प्रकारचा चक्रव्यूहच त्यांनी निर्माण केले का त्याला वाटतं यातून आता हे बाहेर पडणार नाही, आणि एकतर यांना स्वप्नाला सत्य तरी म्हणावं लागेल, नाहीतर मग त्यांचा सिद्धांत तरी माघारी घ्यावा लागेल. अशा पद्धतीचे एक प्रकारचं चक्रव्यूह यांनी निर्माण केलं. पण याची आठवण नाही. हे चक्रव्यूह निर्माण करताना इथे शिरणारा अभिमन्यू नाही, अर्जुन आहे. त्याला चक्रव्यूह भेदनासहित मध्ये जाण्यासहित माघारी येण्याचं सुद्धा ज्ञान आहे. तर 100 सोनार की 1 लोहार की या पद्धतीने गुरुदेव त्याचं उत्तर देतात. पण त्याने प्रश्नात प्रश्न कशी केले त्याच्यामध्ये एकतर तुमच्या 2 सिद्धांत आहे. एक, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. दुसरा सिद्धांत आहे जसं ज्ञेय असेल तसंच ज्ञान होतं. पुन्हा 2 ख्याती आहेत, असत ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. आणि पुन्हा अध्यास आहेत. कोणता एक? 3 अध्यास आहे, स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास आणि अन्योन्याध्यास. असं हे एवढ्या गोष्टी सगळ्या आता डोळ्यासमोर आहेत. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी डोळ्याने घेऊन तो प्रश्न असा करतो का तुम्ही जी अनिर्वचनीय ख्याती 4थ्या तरंगापासून मध्ये 5व्याही तरंगामध्ये आणि ह्याही तरंगामध्ये कोणता सिद्धांत तुमचा असेल तर अनिर्वचनीय ख्यातीचा आहे.
तर अनिर्वचनीय ख्याती जर सिद्धांत घेतला तर स्वप्न आणि जागृती काय ठरते? मिथ्या ठरते. पण अनिर्वचनीय ख्याती मानण्याऐवजी तुम्ही अन्यथा ख्यातीच मानावी आणि तुम्ही काही ठिकाणी अन्यथा ख्याती मानता तर ती सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानावी. अशा पद्धतीचा चक्रव्यूहात्मक पूर्वपक्ष हा शिष्य कसा करतो ते आपण आता थोडंसं पाहूया. बघा, तरंग 6वा आणि परिच्छेद आहे 15 क्रमांकाचा, देशकालाच्या कारणतेबद्दल अन्यथा ख्यातीचा स्वीकार. कसा बोलतो तो बघा. शिष्य म्हणतो, महाराज, जो पदार्थ झाला नाही त्याची प्रतीती होत नाही, हा एक सिद्धांतच आहे, सिद्धांत आहेच ना. आता बोलता बोलता काय वाटतं, याला किती आपली काळजी आहे. मागे काय म्हटलं होता, स्वप्नाला एक तर सत्य म्हणा, कारण जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात, स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात, म्हणून दोघाला काय म्हणा, सत्य म्हणा. स्वप्नाला मिथ्याच ठरवायचं असेल तर जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून सत्य, स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतील येतात म्हणून मिथ्या, म्हणजे काहीतरी वेगळीकता दाखवा. तर गुरुदेवाने तिथे काय उत्तर दिलं, उत्पन्न होणं न होणं हा सत्यत्वाचा मिथ्यत्वाचा निकष मुळीच नाही. सत्यत्वाचा मग उत्पन्न उत्पत्ती हा कशाचा निकष आहे, तर प्रतीतीचा निकष आहे, कशाचा नाही, सत्यत्व मिथ्यत्वाचा नाही. मग सत्यत्व मिथ्यत्वाचा निकष कोण आहे, ज्याच्या उत्पत्तीकरता योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव असेल तो उत्पन्न झालेला पदार्थ मिथ्य आहेत, आणि ज्याच्या उत्पत्तीकरता योग्य देशकाल सामुग्रीचा भाव असेल तो सत्य आहे. मग आता सुद्धा तोच सिद्धांत घेऊन तो पूर्वपक्ष करत असताना तो आरंभी म्हणतो की अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही, हा एक सिद्धांतच आहेच ना. गुरुदेव म्हटले हो. मग आता काय बोलतो बघा, महाराज, जो पदार्थ झाला नाही त्याची प्रतीती होत नाही, हा एक सिद्धांत आहेच ना. बरे, न झालेलीची प्रतीती मानली तर लगेच 4थ्या तरंगातली जी सुरुवातीची आहे असत ख्याती, असत ख्यातीचा अंगीकार होऊन मग होऊ द्या, तर नाही का, कारण वंद्यापुत्राची प्रतीती मानावी लागेल. असच्चेत न प्रतीयत आणि सच्चेत न बाध्यत, सताचा बाद होत नाही, असताची प्रतीती येत नाही. मग तुम्ही देशकाल, तुमचं म्हणणं काय आहे, आता तो काय कुठला त्याला सिद्धांत करायचा की आम्ही काय म्हटलो, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. मग देशकालाच ठिकाणी काय दिसते, कारणता, आणि आकाशाच्या ठिकाणी दिसते कार्यता, आणि तुम्ही म्हणता हे सगळं मायानेच उत्पन्न केलं. पण अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येते का, येत नाही. उत्तर आहे, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. रोज आपण ओवी म्हणत आलो, आंजेच्या लेखा, कैची जन्मपत्रिका, नभे निळे भूमिका, के कल्पोपा. अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. प्रतीती येत असेल तर त्या पदार्थाची उत्पत्ती मानावी लागते. जर अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती मानली आपण तर काय होईल, अनुत्पन्न असणारा वंद्यपुत्र आहे, मग त्याची प्रतीती आली पाहिजे. म्हणजे अनुत्पन्नाची प्रतीती मानली तर एकतर असत ख्यातीचा स्वीकार होईल, आणि असत ख्यातीचा स्वीकार होऊन पुन्हा अंगलट काय येईल, वंद्यपुत्राची सुद्धा प्रतीती आली पाहिजे, कारण तोही अनुत्पन्न आहे. मग अनुत्पन्न जर देशकाल, आकाशाची सृष्टी यांची प्रतीती येते, त्यांच्यामध्ये प्रवृत्तर भाव प्रतीतील येतो, त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव प्रतीतील येतो, तसं मग अनुत्पन्न असणाऱ्या वंद्यापुत्रासुद्धा प्रतीती आली पाहिजे, असं होईल. बघा बरं, न झालेलीची प्रतीती मानली तर असत ख्यातीचा अंगीकार होऊन वंद्यपुत्राची प्रतीती मानावी लागेल, आणि ती तर होत नाही. वंद्यपुत्राची प्रतीती होत नाही का, होते का, नाही होत का, तो अनुत्पन्न आहे. मग देशकालाची प्रतीती व्हावी का, होऊ नये. अनुत्पन्न असेल तर होऊ नये, आणि होत असेल तर त्यांची उत्पत्ती मानली पाहिजे. आता देशकालाच्या ठिकाणी कारणता मुळीच नसेल, तुम्ही काय म्हणता, तुम्ही उत्तर काय दिलं आम्हाला वर, आम्ही म्हटलो भात कुठे पिकतो, कोकणात, ज्वारी कुठे पिकते, देशावर, आंबे कधी पिकतात, ज्येष्ठ वैशाखात, म्हणजे त्याला देशकाल लागला. तुम्ही म्हणता देशकाल नाही, त्याच्यामध्ये प्रवृत्तर भाव नाही, दाखवला कोणी, मायेने. मग आता उत्तर द्या, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येते का, उत्तर आहे नाही. बरं, मानली तर कोणती ख्याती केला स्वीकारला होईल, असत ख्याती. आणि बरं, असत ख्याती स्वीकारून सुद्धा कोणाची प्रतीती मानावी लागेल, वंद्यपुत्राची, ती होते का, होत नाही. मग मायाबलाने तरी न झालेल्या पदार्थ वंद्यपुत्र आहे त्याची प्रतीती झाली का, मायाबलाने प्रतीती येतं म्हणतात ना तुम्ही. मग मायाबलाने वंद्यपुत्र अनुत्पन्न का उत्पन्न, अनुत्पन्न आहे. मग मायेमध्ये जर अघटित घटनापट्टी आहे अशी मायाबलाने मग कोणाची अनुत्पन्न असणारे वंद्यपुत्र शेषशृंग यांची प्रतीती यायला पाहिजे. पण मायाबलाने अनुत्पन्न असणाऱ्या वंद्यपुत्राची प्रतीती येते काय, उत्तर आहे नाही. मग अनुत्पन्न असणाऱ्या देशकालाची प्रतीती येईल कशी, मायाबलाने तरी येईल कशी, असा तो बोलतो. बघा, आता देशकालाच्या ठिकाणी कारणता मुळीच नसेल तर देशकालाच्या ठिकाणी कारणता मायाबलाने प्रतीत होणार नाही. ठीक ना, माया घेऊन सगळीकडे माया कशी मिरवतो तुम्ही, मायाबलाने. मग माया जर अघटित घटना आहेच आहे, काही दाखवण्यास सामर्थ्य तर अनुत्पन्न वंद्यपुत्र दाखवतीला म्हणा, दाखवते का ती, नाही. मग अनुत्पन्न देशकालाच्या ठिकाणी कारणता ती दाखवेल कशी. आणि प्रतीती तर होत आहे, हा प्रत्यक्ष आपला काय अनुभव आहे,
कोणाची प्रतीती होत नाही? वंद्यपुत्राची होत नाही. आणि देशकालाष्टिकांच्या कारणतेची होते. हा प्रत्यक्ष आपला अनुभव आहे. आता आम्ही असं बोललो ना, लगेच तुम्ही काय बोलणार तेही आम्हाला माहिती आहे. हे आपण लावते चक्रात चक्र, फिरतं चक्र. आता तुम्ही काय बोलणार ते अभिप्रेत्य परिहाराने आपणच समोरचं काय बोलणार तेही बोलायचं, आणि तसं बोलणं कसं संभवनीय तेही त्यालाच सांगायचं. आता तो पुढे काय बोलतो बघा. आता आपण असे म्हणाल की काय म्हणाल? सर्व प्रपंचाचे कारण कोण आहे? ब्रह्मच आहे. म्हणजे कोणतं कारण? तर विवर्तोपादान कारण. आपले हे ठरलेले आहेत. काही ठोकताळे वेदांताचे. माया म्हटलं की परिणामी उपादान कारण, ईश्वर म्हटलं की अभिन्न निमित्तोपादान कारण, आणि ब्रह्म म्हटलं की विवर्तोपादान कारण. मग आता बघा, हे विवर्तोपादान कारण आलं. सर्व प्रपंचाचे कारण ब्रह्मच आहे. म्हणजे कोणतं कारण? विवर्तोपादान कारण. त्या ब्रह्माच्या ठिकाणी असलेली कारणता देशकालाच ठिकाणी प्रतीत होते. तुम्ही काय म्हणाल? त्याचं उत्तर तुम्ही देणार, आम्हाला माहिती. तुम्ही हेच उत्तर देणार आहे. देशकालाच ठिकाणी कारणता नाहीच रे बाबा. कसं काय प्रतीतील येते? ती सगळ्याचं कारण कोण आहे? ब्रह्म आहे. आणि हे ब्रह्म आहे आणि हा देशकाल आहे. मग ब्रह्माची असणारी कारणता कोणाच ठिकाणी दिसते? देशकालाच ठिकाणी दिसते. असंच तुम्ही म्हणाल. गुरुदेव म्हणाला असंच काय म्हणणार? असंच आहे. पण तो म्हणतो असं म्हणलं तर एक अडचण येते. काय अडचण येते? हे असं कल्पना करा, हे दोन आहेत. म्हणजे हे ब्रह्म आहे, हे देशकाल आहे, हा ना आकाशादी प्रपंच आहे. ठीक. मग ब्रह्म म्हणजे विवर्तोपादान कारण म्हणजेच अधिष्ठान. विवर्तोपादान कारण म्हणजेच अधिष्ठान. मग ब्रह्म देशकालाचंच अधिष्ठान आहे का आकाशादी प्रपंचाचंही अधिष्ठान आहे? दोघांचंही अधिष्ठान आहे. मग कारणता कोणाची आहे? ब्रह्माची आहे. दिसते कोणाच ठिकाणी? देशकालाच ठिकाणी. असं तुम्ही बोलाल. पण मग सगळ्याचंच अधिष्ठान ब्रह्मच आहे ना. मग ब्रह्माची कारणता देशकालाच ठिकाणी कारणता दिसते ना, आकाशाच्या ठिकाणी कार्यता दिसते. मग दोन्ही ठिकाणी काय दिसावी? कारणताच दिसावी, किंवा दोन्ही ठिकाणी कार्यताच दिसावी. कारण दोघांचं अधिष्ठान ब्रह्मच आहे. पण एका ठिकाणी कारणता आणि एका ठिकाणी कार्यता अशी का दिसावी? शेवट कारणता कोणाची? ब्रह्माची. आणि मानली कोणाची? देशकालाची. तर कोणती ख्याती स्वीकारल्यासारखं होईल इथं? अन्यथा ख्याती. पहिली अनुत्पन्नाची प्रतीती मानली तर असत ख्याती, आणि ते देशकालाचे कारणता याच्या ठिकाणी मानली तर कोणती ख्याती स्वीकारल्यासारखं होईल? अन्यथा ख्याती. ते आता बोलतो बघा. आता आपण असे म्हणाल की सर्व प्रपंचाचे कारण ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी असलेली कारणता देशकालाच ठिकाणी प्रतीत होते. वस्तुतः देशकालाच ठिकाणी कारणता नाही असं म्हणाल आपण. तर अशाही आपणास म्हणता येणार नाही. कारण बघा, कारण जसे देशकालाचे अधिष्ठान, हे बघा, हे देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे, तसेच सर्व प्रपंच म्हटलं आपण. सर्व प्रपंच हे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे. जसे देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे, तसेच सर्व प्रपंचाचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग फक्त देशकालाच ठिकाणी कारणता प्रतीत व्हावी, आणि अन्य पदार्थ कोण? आकाशादी सृष्टी यांच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते आहे ना. असे का व्हावे? मग फक्त देशकालच काय बघा, हा, मग फक्त देशकालातच कारणता प्रतीत व्हावी व अन्य पदार्थात कार्यता प्रतीत व्हावी असे का व्हावे? दोघांचंही अधिष्ठान देशकालाचं आणि आकाशादी प्रपंचाचं अधिष्ठान जर ब्रह्मच आहे, तर एका ठिकाणी कारणता आणि एका ठिकाणी कार्यता असं का प्रतीत व्हावं? दोन्ही ठिकाणी काय यावी? एकतर कारणताची यावी किंवा कार्यताची यावी. म्हणजे पहिलं अनुत्पन्न पदार्थाची प्रतीत येत नाही हा सिद्धांत घेऊन बोलला, तिथे असत ख्यातीचा अंगीकार केल्यासारखं होईल हे बोलला. मग हे करून बोललात म्हणलं तर मायाबलाने प्रतीती येते म्हणाल तर मायेने वंद्यपुत्राची प्रतीती आली पाहिजे. ती काय येत नाही. मग बरं जाऊ द्या, तुम्ही काय म्हणाल? मग याला हे सुटण्याकरता देशकालाची ब्रह्माची कारणता आकाशाच्या ठिकाणी दिसते, तर देशकालाचं अधिष्ठान आणि आकाशाची सृष्टीचं अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग एका ठिकाणी कारणता आणि एका ठिकाणी कार्यता असं का दिसावं? बरं, हे मानल्याने तुमची अनिर्वचनीय ख्याती नाही राहिली. ही कोणती ख्याती झाली? अन्यथा ख्याती स्वीकार केल्यासारखं होईल. मग तुम्ही म्हणाला आम्ही अमानतो अन्यथा ख्याती. तुम्ही अन्यथा ख्याती खंडित केली मागे. आता पुढे काय बोलतो बघा. शिवाय ब्रह्माची कारणता देशकालाच ठिकाणी प्रतीत होते या म्हणण्याने अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्यासारखे होईल. अन्यथा ख्याती म्हणजे काय? अन्य वस्तूची अन्य रूपाने जी प्रतीती ती अन्यथा ख्याती. याच्याकरता मागे आपण चौथ्या तरंगात प्राच्यनैयिक आणि नव्यनैयिक दोन बघितले. प्राच्यनैयिक ज्ञानाध्यास मानतात. वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जूच्या ठिकाणी नेत्रदोषामुळे दिसतो असं त्यांचा ज्ञानाध्यास आहे. पण ते मत खंडित कशाने केलं? मग वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जूच्या ठिकाणी नेत्रदोषामुळे दिसतो, तर दोषाने सामर्थ्य घडतं, वाढत नाही. आणि भित्यादी प्रतिबंध असताना पलीकडचं दिसत नाही, तर वारुळस्थ सर्प म्हणजे पडद्याच्या पलीकडचं डोळ्याला दिसत नाही निर्दोष दृष्टीला, तर वारुळस्थ सर्प कसा दिसेल? बरं, तिथे काय सर्पच आहे का? अन्य पदार्थ आहे ते न दिसताना सर्पच कसा दिसेल? म्हणून प्राच्याचं मत चुकीत काढलं. मग नव्य म्हणू लागलं नाही, अन्याचा अन्य रूपाने, रज्जूच सर्परूपाने, अशा पद्धतीच्या अन्यथा ख्याती. तर त्याचं खंडन करताना काय तिथे काय बोललं होतं? तद्वती तत्प्रकारक ज्ञानम
यथार्थ ज्ञानम, विषय विलक्षण ज्ञान होत नाही. म्हणजे जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं. मोहरी असेल ज्ञान पर्वताचं होणार नाही. मग तुम्ही जर कारणता हे जर कोणाची असेल, ब्रह्माची असेल, तर ती देशकालाची दिसणार नाही. म्हणजे अन्यथा ख्याती तिथे काय केलेली आपण खंडित केले. मग ज्या अन्यथा ख्यातीचं मागे खंडन करायचं आणि प्रसंग आल्याच्या नंतर तिचंच पुन्हा मंडन करायचं, असं तुम्हाला करता येणार नाही, असं आता तो बोलतो. बघा, शिवाय ब्रह्माचे कारणता देशकालाच ठिकाणी प्रतीत होते, या मान्याने अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्यासारखे होईल. अन्य वस्तूची अन्य रूपाने जी प्रतीती ती अन्यथा ख्याती म्हणतात. देशकाल कारण नाहीत. कारण कोण आहे? ब्रह्म कारण आहे. आणि त्या ब्रह्माचे ठिकाणची कारणता ब्रह्महून अन्य कोण? जे देशकाल त्यांच्या ठिकाणी प्रतीत होते. अशा प्रकारच्या अन्यथा ख्यातीचा स्वीकार होईल. पण म्हणलं म्हणजे अशा अन्यथा ख्याती स्वीकारून तुम्ही संगती लावायला जाल तर हेही तुम्हाला करता येणार नाही. म्हणजे असत ख्याती गळ्यात पडू नये म्हणून अन्यथा ख्यातीचा आधार घ्याल तर तिचाही आधार तुम्हाला घेता येणार नाही. तिचा आधार तुम्ही का घेऊ शकत नाही? कारण तिला तुम्ही अगोदर निराधार केलेला आहे, तिचं तुम्ही खंडन केलेलं आहे, आणि आता तुमच्या अंगलट आलं म्हणून तिचा आश्रय तुम्ही घ्याल जाल तर मान्य होणार नाही. कसं बोलतो बघा. पण वेदांत मतात अन्यथा ख्यातीचा स्वीकार नाही. का बरे? जर आता तुम्ही काय म्हणाल, नाही हो इथे आम्ही अन्यथा ख्याती मानतो. मग इथे जर तुम्ही अन्यथा ख्याती मानता तर इथे रज्जूवर कोणाची प्रतीती येते आपल्याला? सर्पाची. रज्जूवर सर्प आणि शुक्तीवर आपल्याला रजत भासतं. मग रज्जूवर सर्प आणि शुक्तीवर आपल्याला ज्यावेळेस रजत भासतं तर तिथे तुम्ही काय करता? तिथे तुम्ही अनिर्वचनीय ख्यातीने काय करता? संगती लावता. रज्जूवर ज्यावेळेला सर्प भासतो त्यावेळेला रज्जू सर्परूपाने प्रतीतीला आली असं म्हणा, तर तुम्ही म्हणतात नाही शुक्तीवर रजत भासतं, मग शुक्तीचं आपल्याला रजत रूपाने प्रतीतीला आले असं म्हणा, तर तुम्ही शुक्तीवर रजत भासतं त्यावेळेला शुक्तीच रजत रूपाने प्रतीतीला आले असं तुम्ही प्रतीती मानत नाही. तिथे तुम्ही म्हणता नाही तिथे अनिर्वचनीय ख्याती म्हणजे रज्जूचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान, विषय स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या अज्ञानाचा परिणाम कोण? सर्प. ते अज्ञान पुन्हा त्रिगुणात्मक. ते सत्वगुणाचं ज्ञान, रजगुणाची क्रिया आणि तमगुणाचा पदार्थ, आणि असा अनिर्वचनीय सर्प तिथे उत्पन्न झाला आणि त्याची प्रतीती आली. मग तिथे तुम्ही अन्यथा ख्याती मानली, शुक्तीवर रजत, स्थानवर पुरुष. इथे तुम्ही अनिर्वचनीय ख्यातीने संगती सांगता का अन्यथा ख्याती मानता? अनिर्वचनीय ख्याती मानता, अन्यथा ख्याती मानत नाही. मग तिथे तुम्ही अन्यथा ख्यातीचं खंडन करून अनिर्वचनीय ख्याती मानता. आणि आता इथे असत ख्याती गळ्यात येऊ नये म्हणून कोणत्या ख्यातीचा आधार घेता? अन्यथा ख्यातीचा आधार घेता. तर असं आपल्याला करता येणार नाही. का बरं? बघा तो काय म्हणतो. पण सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा स्वीकार नाही. कारण जर या स्थाने म्हणजे कारणता कोणाची? ब्रह्माची, आणि दिसते कोणाच्या ठिकाणी? देशकालाच्या ठिकाणी. या स्थानी जर अन्यथा ख्याती मानली तर शुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रूपाच्या उत्पत्ती सांगण्याची खटपट का करता? मग तिथे तर तुम्ही कोणती ख्याती स्वीकारून हा सगळा विषय स्पष्ट केलेला आहे. अनिर्वचनीय ख्यातीच्या माध्यमातून तुम्ही स्पष्टीकरण त्यावेळेला दिलेलं आहे. आणि आम्ही विचारलं असं का? तर तुम्ही सांगतात जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं. तद्वती तत्प्रकारक ज्ञानम यथार्थ ज्ञानम. ज्ञेय जर रज्जू असेल ज्ञान सर्पाचं होणार नाही. ज्ञेय जर मोहरी असेल ज्ञान पर्वताचं होणार नाही. आणि म्हणून आम्ही अन्यथा ख्याती मानत नाही. मग कोणती मानता? अनिर्वचनीय ख्याती मानता. मग तेथेही अन्यथा ख्याती मानली म्हणजे सर्वच भ्रमस्थली अनिर्वचनीय ख्याती मानण्याची जरुरीच राहणार नाही. पण आता असं मग सगळ्याच ठिकाणी तुम्ही काय म्हणा? भ्रमच आहे. अध्यास भ्रम म्हणजेच अध्यासच आहे. मग तुम्ही काय करता? रज्जू सर्पाच्या बाबतीत कोणत्या ख्यातीचा स्वीकार करता? अनिर्वचनीय ख्याती. आणि मग इथे आता कोणती ख्याती मानायला लागला? अन्यथा ख्याती. मग सगळ्याच ठिकाणी कोणती ख्याती माना? अन्यथा ख्यातीच माना. अनिर्वचनीय ख्याती मानूच नका. असं जर आम्ही बोलायला जावं तर तुम्ही काय बोलणार तेही मी तुम्हाला सांगतो. आता पुन्हा अभिप्रेतीपर्यंत. पण असं जरी बोलला तर असं तुम्हाला बोलता येत नाही, असं पुन्हा तो बोलतो. म्हणजे तुम्ही आता काय म्हणाल? बघा पुढचं. आता आपण असे म्हणाल की जसे ज्ञेय असेल तसेच ज्ञान होते, अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही. आणि म्हणून शुक्तीच्या ठिकाणी रजत उत्पत्ती करता अनिर्वचनीय ख्याती स्वीकारली पाहिजे. कारण शुक्ती रजत आहे का? शुक्ती रजत नाही. मग शुक्तीची शुक्ती रूपाने प्रतीती न येताना रजत रूपाने कशी प्रतीती येईल? अन्याच्या अन्य रूपाने कशी येईल? पण शुक्तीच्या ठिकाणी रजत दिसताना ते अनिर्वचनीय रजत उत्पन्न झालं असंच मानलं पाहिजे. म्हणजे तिथे कोणत्या ख्यातीने संगती लावली तुम्ही? अनिर्वचनीय ख्यातीने. शुक्तीच्या ठिकाणी रजत उत्पत्ती करता अनिर्वचनीय ख्याती स्वीकारली पाहिजे. याकरता देशकालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीत होते
ती कशी आहेत मग? अनिर्वचनीयच मानली आहे असं आपण म्हणाल. कारण त्यांची ठिकाणी वास्तविक कारणता नाही. त्यांच्या म्हणजे कोणाच ठिकाणी देशकालाच ठिकाणी वास्तविक कारणता नसताना दिसते ना, मग ती कशी अनिर्वचनीय आहे. पण असे आपणास म्हणता येणार नाही. आता एवढा 8 तास त्यांनी ज्याच्याकरता केला ना, तो आता तो सिद्धांत पुढे करतो. त्याला एवढं म्हणायचं आहे का तुम्ही काय करता, प्रसंगविशेष अन्यथा ख्याती स्वीकारता आणि सिद्धांत मात्र अनिर्वचनीय ख्यातीचं सांगता. मग सगळ्याच ठिकाणी तुम्ही अन्यथा ख्याती स्वीकारा ना. आणि हे मला कधीपासून वाटत होतं, अगदी मागे 4थ्या तरंगापासून वाटत होतं. म्हटले बापरे, मग तू इतक्या वेळेला का शांत बसला? तो म्हटला काय, ज्येष्ठाचा मान ठेवावा. मग पहिला बंधू होता ज्येष्ठ भ्राता तत्वदृष्टी, नंतर होता अदृष्टी आणि धाकटा मी. छोटा मो बडी बात होऊ नये, अग्रज भ्राता पितृ समाना, म्हणून मी त्यावेळेला बोललो नाही. पण मी आता आपल्याला बोलतो का, आता ते दोघांचं समाधान झालं आणि माझं काही तुमच्या विधानाने समाधान होईना. मग सगळ्या ठिकाणी अन्यथा ख्याती काही ठिकाणी मानायची, काही ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती मानायची. त्यापेक्षा अन्यथा ख्याती सगळीकडे माना. बरं तुम्ही म्हणाल नाही, पण आम्ही अन्यथा ख्याती मानत नाही. तुम्ही कुठे मानले मी तुम्हाला सांगतो ना. मग तो सांगतो अध्यासमध्ये 3 प्रकार आहेत. अध्यास म्हणजेच भ्रम. व्यावहारिक भाषेमध्ये भ्रम म्हणतात, शास्त्रीय परिभाषेमध्ये अध्यास म्हणतात. मग त्या अध्यासामध्ये 3 अध्यास आहे: स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास आणि अन्योन्य अध्यास. ज्या पदार्थाचा अधिष्ठानाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव असतो, ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी ज्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो, त्याच अधिष्ठानाच्या ठिकाणी त्या पदार्थाची प्रतीती येत असेल तर तो पदार्थाचा झालेला अध्यास असतो. तो कोणता अध्यास आहे? तर स्वरूपाध्यास आहे. उदाहरण द्या. ज्या रज्जूच्या ठिकाणी ज्या सर्पाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, त्याच रज्जूच्या ठिकाणी त्या सर्पाची प्रतीती येते की नाही? रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. मग त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पात झालेला जो अध्यास आहे, कोणता अध्यास आहे? त्याला म्हणतात स्वरूपाध्यास. म्हणजे तिथं तो नसताना दिसतो, अधिष्ठानात मिसळून दिसतो, अधिष्ठाना एवढा दिसतो, अधिष्ठान झाकून स्वतः स्वरूप दाखवतो, जिथे दिसतो तिथेच तो नसतो. तर तो अध्यास कोणता आहे? स्वरूपाध्यास. दुसरा आहे संसर्गाध्यास. संसर्गाध्यास म्हणजे कल्पना करे, जास्वंदीचं फूल आहे आणि हा स्फटिक आहे. तर जास्वंदीचं फूल लाल रक्तिमा कोणाची असते? जास्वंदीची फुलाची. वाटते कोणाची? आपल्याला स्फटिकाची. म्हणजे जास्वंदीच्या फुलाची असणारी लाल रक्तिमा आपल्याला स्फटिकाची वाटते. मग या ठिकाणी दोघांचा संयोग झाला ना, त्याला संसर्ग म्हणतात. संयोग. आणि तो संयोगामुळे एकाच्या धर्माची प्रतीती एकाच ठिकाणी येते. मग इथे कोणतं ख्याती मानतात? ते आपला कोणता अध्यास? संसर्गाध्यास. ठीक ना, संसर्गाध्यास झाला. आणि तिसरा असतो अन्योन्य अध्यास. आपण ते उदाहरण पाहिलं होतं, भ्रमर आणि पोपट. पोपट बसलेला आहे पळसाच्या झाडावरती, आणि समोर एक जांभळाचं झाड आहे, तिथं भोंगा आहे, भ्रमर आहे. आणि त्या भ्रमराला पळसाचं कळी आवडते, तर पोपटाला काळी मैना असणारं ते जांभूळ आवडतं. दोघांनी एकमेकाकडे बघितलं, वा काय योगायोग आहे, जांभूळ आहे समोर आपल्या, असं पोपटाला वाटलं. भुंगा म्हणतो पळसाची कळी आहे आपल्यासमोर, असं त्या भुंग्याला वाटतं. आणि त्याचं आस्वादन करण्याकरता दोघंही युगपत उड्डाण करतात, दोघंही धडकतात, खाली पडतात. काय तर काहीच नाही, हा झालेला अन्योन्य अध्यास आहे. मग स्वरूपाध्यासाकरता उदाहरण पाहिलं आपण रज्जू सर्पाचं. संसर्गाध्यासाकरता उदाहरण पाहिलं स्फटिक आणि जास्वंदीच्या फुलाचं. आणि अन्योन्य अध्यासाकरता उदाहरण पाहिलं पोपट आणि भ्रमराचं. ठीक ना. आता हे 3 अध्यास जे आहेत ना, या 3 अध्यासापैकी वेदांती संसर्ग अध्यासामध्ये अन्यथा ख्यातीचा स्वीकार करतात आणि स्वरूपाध्यासामध्ये ते अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार करतात आणि अन्योन्य अध्यासामध्ये या दोन्ही ख्यातीचा स्वीकार करतात. मग तुम्ही काय करता? स्वरूपाध्यासात कोणती ख्याती मानता? आता बोला. अनिर्वचनीय ख्याती. संसर्गाध्यासामध्ये अन्यथा ख्याती आणि अन्योन्य अध्यासामध्ये या दोन्ही ख्यातीचा स्वीकार करता. मग अध्यासच असतो ना. संसर्गाध्यास काय, स्वरूपाध्यास काय आणि अन्योन्य अध्यास काय? अध्यास म्हणजे भ्रम आहे, भ्रमच आहे इथून तिथून. मग त्यामुळे एका अध्यासामध्ये एक ख्याती मानावी, दुसऱ्या अध्यासामध्ये दुसरी ख्याती मानावी, अशा 4 ख्याती मानून तुम्ही डोक्याला ताण घ्यावा ना आम्हाला द्यावा, यापेक्षा एकच ख्याती माना. जशी तुम्ही संसर्गाध्यासामध्ये अन्यथा ख्याती मानता, तशीच स्वरूपाध्यासामध्ये कोणती ख्याती माना? अन्यथा ख्यातीच माना. आणि सगळीकडेच अन्यथा ख्याती मानून निर्वाह करा. हे अगदी मला प्रथमपासूनच वाटत होतं, असं तो बोलतो. या शेवटच्या 2-3 पंक्ती बघा. आता आपण असे म्हणाल की जसे ज्ञेय असेल तसे ज्ञान होते, अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही, म्हणून शुक्तीच्या ठिकाणी रजत उत्पत्ती करता अनिर्वचनीय ख्याती स्वीकारली पाहिजे. याकरिता
देशकालाच्या ठिकाणी जी कारांता प्रतीत होते ती अनिर्वचनीयच मानली आहे, कारण त्यांच्या ठिकाणी वास्तविक कारणता नाही. पण म्हणलं का म्हणजे आता याचा पूर्वपक्षी सुरू झाला. पण असे आपणास म्हणता येणार नाही, कारण म्हणजे तुम्ही अन्यथा ख्यातीचा स्वीकारच करत नसला की मग तुम्हाला तसं म्हणता आलं असतं. पण अन्यथा ख्याती तुम्ही त्या सर्व संसर्गाध्यासात कोणती ख्याती मानता? अन्यथा ख्याती. ते बोलतो व पण कारण जपाकुसुम दृष्टांतात, म्हणजे जपाकुसुम दृष्टांत कोणत्या ख्यातीतला किंवा कोणत्या अध्यासातला आहे? संसर्ग अध्यासातला. जपाकुसुम दृष्टांतात स्फटिकामध्ये अनिर्वचनीय रक्ततेचा अंगीकार केला नाही, म्हणजे तिथे अनिर्वचनीय ख्याती तुम्ही स्वीकारली नाही. ते सिद्धांत मतात म्हणजेच वेदांत मतात म्हणजे तुम्ही लोक अन्यथा ख्यातीच मानली आहे. म्हणजे जास्वंतीची रक्तिमा कोणाच्या ठिकाणी दिसते? स्फटिकाच्या ठिकाणी दिसते, अन्याची अन्य ठिकाणी. याकरिता मग सर्वत्रच अन्यथा ख्याती मानून निर्वाह जर केला म्हणजे अनिर्वचनीय ख्याती मानण्याची आवश्यकताच राहणार नाही, असे मला हे प्रथमपासून वाटत होते. मग प्रथमपासून वाटत होते तर का बोलला नाही? तर त्याचं कारण हे मोठे भ्राता दोघं होते म्हणून मी बोललो नाही. थोडंसं एकंदरीत तो काय बोलला, तो म्हणतो अनुत्पन्नाची प्रतीती होत नाही, हा पहिला सिद्धांत आहे. आणि म्हणून अनुत्पन्नाची प्रतीती होत नाही म्हणून देशकालाच ठिकाणी दिसणारी जी कारणता आहे ना ती मायाबलाने सुद्धा प्रतीती होणार नाही अनुत्पन्न असल्यामुळे. जर मानली तर असाच ख्यातीचा स्वीकार केल्यासारखं होईल आणि मग वंद्यापुत्राची प्रतीती यायला पाहिजे, पण ती येत नाही. ठीक ना? मग तुम्ही मग काय कराल? कारणता कोणाची आहे? ब्रह्माची. दिसते कोणाच्या ठिकाणी? देशकालाच्या ठिकाणी दिसते असं तुम्ही म्हणाल. असं तुम्ही म्हणाल आणि मग ठीक आहे, इथे तुमची कोणती ख्याती टळली? अन्यथा ख्याती टळली, आपलं क्षमा करा, असत ख्याती टळली आणि वंद्यापुत्राची प्रतीती यायला पाहिजे ही आपत्ती टळली. पण मग दुसरी आपत्ती तुमच्यावर आली, कोणती? देशकालाचे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे आणि आकाशाची सृष्टीचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग हे ब्रह्मरूप ब्रह्माचे कारणता जर देशकालाच्या ठिकाणी दिसते तर दोन्ही ठिकाणी कारणताच द्यावी किंवा दोन्ही ठिकाणी कार्यतच प्रतीती लिहावी. एका ठिकाणी कारणता आणि एका ठिकाणी कार्यता का प्रतीती लिहावी? हा एक प्रश्न येतो. शिवाय या म्हणण्यात तुम्हाला कोणती ख्याती स्वीकारल्यासारखं होतं? अन्यथा ख्याती स्वीकारल्यासारखं होतं. मग इथे जर तुम्ही अन्यथा ख्याती मानता तर शुक्तीच्या ठिकाणी ज्या वेळेला ही शुक्ती आहे आणि शुक्तीच्या ठिकाणी ज्यावेळेला हे रजत दिसतं त्यावेळेला तिथे अनिर्वचनीय ख्याती कशाला तुम्ही स्वीकारता? तिथे तुम्ही सगळ्या ठिकाणी अन्यथा ख्यातीच मानलं पाहिजे. तर तुम्ही म्हणाल नाही, आमचा सिद्धांत कशाचा आहे? अनिर्वचनीय ख्यातीचा आहे, आम्ही अन्यथा ख्यातीची नाही. मग त्या संसर्ग अध्यासामध्ये कोणती ख्याती मानली तुम्ही? अन्यथा ख्याती मानली. मग तिथं कशाला मानली? मग एक काम करा ना, स्वरूपाध्यासामध्ये तुम्ही काय करता? अनिर्वचनीय ख्याती आणि संसर्गाध्यासामध्ये अन्यथा ख्याती. अरे पण अध्यास असतो ना, मग एका ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती आणि एका ठिकाणी अन्यथा ख्याती, म्हणजे आपल्याला बरं पडलं का मग अन्यथा ख्यातीची आणि नाही पडलं मग अनिर्वचनीय ख्याती. एवढं करण्यापेक्षा सगळ्याच ठिकाणी कोणती ख्याती माना? अन्यथा ख्याती मानून निर्वाह करा, हे मला पहिल्यापासूनच वाटत होतं असं हा बोलतो. नाहीतर मग स्वप्नाला काय करा? सत्य तरी म्हणा, देशकालाच्या ठिकाणी कारणता माना. अशा पद्धतीचं त्याने एक प्रकारचे काय केला ते चक्रव्यूह एक रचलेला आहे. याच्यातून हे नाही तर हे नाही तर हे, म्हणजे असं करून कुठलं तरी एक येईल. एक तर स्वप्न तरी सत्य होईल किंवा असत ख्याती किंवा अन्यथा ख्याती तरी यांच्या गळी पडली, म्हणजे एक तर अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत तिथे माघारी या किंवा अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा सिद्धांत तरी माघारी घ्या किंवा असत ख्याती तरी स्वीकारा, नाही पटले तर अन्यथा ख्याती तरी स्वीकारा, असं काहीतरी करा, नाही तर स्वप्न सत्य तरी म्हणा. म्हणजे असा एक प्रकारचं त्याने 8 महारथी उभे केलेत गुरुदेवरूपी अभिमन्यू पुढे. पण हे गुरुदेव अर्जुन आहे हे त्याच्या लक्षात नाही. मग गुरुदेव त्याचं उत्तर काय देतात? 100 सोनार की 1 लोहार की, या पद्धतीने गुरुदेव त्याला उत्तर देतात. मग त्याचं उत्तर आपण उद्याच्याला बघूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.